गुड मॉर्निंग स्टुडंट, वेलकम टू माय चॅनल ICSE कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मी आपणास शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिशमध्ये कसं बोलावं. यासाठी तुम्हाला मी छोटे छोटे वाक्य देत आहे. त्या वाक्याची तुम्ही चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस करा आणि प्रॅक्टिस केल्याच्यानंतर तुम्हाला इंग्रजी बोलणं अवघड वाटणार नाही. परंतु त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावी लागेल, रोजचे रोज प्रॅक्टिस करावी लागेल. त्याचबरोबर तुमच्या वहीमध्ये सुद्धा तुम्हाला लिहून वाक्य घ्यावे लागतील. पुन्हा पुन्हा त्याचं मनन करावं लागेल, चिंतन करावं लागेल. आपल्या लक्षात काय राहतं की नाही, नेमक्या काय अडचणी येतात हे सुद्धा तुम्ही कमेंट करून मला तुम्ही कळवलं पाहिजे, जेणेकरून मी नवीन जे काही व्हिडिओ बनवतो त्यावेळेस मला त्याच्यामध्ये सुधारणा करता येतील. किंवा तुम्हाला काय अपेक्षित आहे, तुम्हाला कसं वाटला, काय अडचणी आल्या हे सुद्धा मला कळू शकतं. आणि या इंग्लिश बोलणं शिकण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त उच्चार करणं आवश्यक असतं. कारण तुम्हाला प्रत्येकाला लिहिता येतं, वाचतासुद्धा येतं. परंतु अडचण फक्त कोणती असते की मी इंग्लिश बोलत असताना चुकणार तर नाही, लोक मला हसणार तर नाहीत, याची भीती वाटते. त्याच्यामुळं तुम्हाला हे बोलण्याचा सराव करावा लागतो. तुम्ही माझ्यासोबत प्रॅक्टिस करा, त्याच्यानंतरसुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. किंवा वेगवेगळे न्यूजपेपर वाचूनसुद्धा तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. नवीन शब्द असतील तर ते तुम्ही डिक्शनरीमध्ये सुद्धा त्याचं सविस्तरपणे त्याचे मिनिंग बघू शकता. मिनिंग बघून तुम्हाला वाक्य बनवता येतात. तर त्यासाठी आजच्या प्रॅक्टिस सेशनमधलं जे पहिलं वाक्य आहे, व्हॉट डू यू वॉन्ट. व्हॉट डू यू वॉन्ट. व्हॉट डू यू वॉन्ट. तुम्हाला काय पाहिजे. तुम्हाला काय पाहिजे. सेकंड सेंटेन्स, आय एम फ्रेंड ऑफ रामा. आय एम फ्रेंड ऑफ रामा. मी कोणाचा मित्र आहे. आय एम फ्रेंड ऑफ रामा. मी रामाचा मित्र आहे. आय एम फ्रेंड ऑफ रामा. मी रामाचा मित्र आहे. मी रामाचा मित्र आहे. 3. I can do it. I can do it. I can do it. मी ते करू शकतो. मी ते करू शकतो. I can do it. मी ते करू शकतो. What shall I do? What shall I do? What shall I do? मी काय करू. मी काय करू. You can do it. You can do it. तू ते करू शकतो. तू ते करू शकतो. You can do it. Number 6. I am glad. मी आनंदी आहे. I am glad. मी आनंदी आहे. मी आनंदी आहे. बघा, आता तुम्हाला प्रॅक्टिससाठी जे वाक्य दिलेले आहेत तर हे किती छोटे छोटे वाक्य आहेत आणि हेच आपण आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये वापरत असतो. फक्त आपण कोणतं वाक्य कुठं वापरायचं ते लक्षात ठेवायचं आणि त्या पद्धतीनं तुम्ही त्याचा वाक्यामध्ये उपयोग करू शकता. हाऊ आर यू. तुम्ही कसे आहात. हाऊ आर यू. तुम्ही किंवा तू कसा आहेस. तुम्ही कसे आहात. आय कांट डू इट. आय कांट डू इट. मी ते करू शकत नाही. मी ते करू
शकत नाही. नंबर 9. आय एम बिझी. मी व्यस्त आहे. आय एम बिझी. मी व्यस्त आहे. मी व्यस्त आहे. आपण एखाद्या कामामध्ये असतो तर त्यावेळेस आपण काय म्हणतो? आय एम बिझी. मी व्यस्त आहे. व्हॉट इज मॅटर. व्हॉट इज मॅटर. काय प्रकार आहे. काय प्रकार आहे. तर बघा, ही सर्व वाक्ये आपण आपल्या रोजच्या व्यवहारामध्ये वापरत असतो. त्यामुळे या वाक्याची तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना शेअर करा. आणि प्रत्येकाला ही जी सोपी पद्धत आहे, आणि सर्वात सोपी पद्धत म्हणजे ही प्रॅक्टिस मेड मॅन परफेक्ट. प्रॅक्टिस हीच माणसाला काय करते असते? परिपूर्ण करत असते. त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांना तुम्ही हा पाठवण्याचा प्रयत्न करा. आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. थँक्स फॉर वॉचिंग.